मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करू नये अशी मागणी अंतरवाली सराटीतल्या काही ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदन दिलंय। मागच्या 10 महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत असल्यामुळे त्याचा मोठा त्रास होत असून आता लोक वैतागले आहेत असं या निवेदनामध्ये लिहिण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या होणाऱ्या मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली। ज्या वेळेस मतमोजणीसाठी ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते, मतमोजणीसाठी टेबल्स तयार केले जातात आणि त्याच पद्धतीने तालीम करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे। पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्कमधील धान्य गोदामांमध्ये होणार आहे। मतमोजणी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील मतमोजणीची जय्यत तयारी झालेली आहे। डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुलच्या बंदिस्त सभागृहामध्ये सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 29 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडेल। 600 प्रशिक्षण घेतलेले निवडणूक कर्मचारी तसंच 450 पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळेस उपस्थित राहतील। ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे। मतमोजणीची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। तसंच ही तयारी निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तर सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। 14 टेबल हे पोस्टल मोजणीसाठी तर विधानसभा निहाय मतमोजणीसाठी 20 टेबल ठेवण्यात आलेले आहेत। मतमोजणी एकूण 19 फेऱ्यांमध्ये होणार असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असेल। यवतमाळमध्ये मतमोजणीची प्रक्रियेची तयारी आयोगानं पूर्ण केलेली आहे। दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी होणार असून 800 कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं तैनात असणार आहे। 6 ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून एकूण 30 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। लातूरमध्ये लोकसभेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। एकूण 28 फेऱ्यांमध्ये 84 टेबलवर ही मतमोजणी पार पडणार आहे। मतमोजणीसाठी 470 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। तसंच मतमोजणीच्या केंद्रांवर सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे। अहमदनगरच्या MIDC मधील वखार महामंडळ या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। अहमदनगर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 450 तर शिर्डी मतदारसंघासाठी 410 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। तसंच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी अकोला प्रशासनही सज्ज आहे। MIDCतल्या महाराष्ट्र वखार महामंडळ इथं उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 28 फेऱ्या होणार आहेत। अकोल्यामध्ये भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तिरंगी लढत आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मतमोजणीसाठी 2500 कर्मचारी तैनात आहेत तर सुरक्षिततेसाठी 500 पोलीस कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त आहे। जालन्यामध्ये प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली। शहरातील MIDC मधील सरस्वती ऑटो कंपोनंट कंपनीमध्ये ही मतमोजणी होणार आहे। 6 विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी 14 असे 84 टेबल असून 1300 कर्मचारी तैनात आहेत। गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत एकूण 97 टेबलवर मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी 500 कर्मचारी तसंच सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे। नांदेड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झालेली आहे। नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी 8 वाजेपासून मतमोजायला सुरुवात होणार आहे। 23 ते 26 फेऱ्यांनंतर अंतिम निकाल हाती येणार आहे। यावेळेस कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा जास्त उपद्रवी लोकांना 3 दिवसांसाठी जिल्ह्याच्या बाहेर पाठवल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। उद्या पार पडणाऱ्या लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही तैनात आहे। उद्या प्रचंड बहुमतानं राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचा आणि इंडिया आघाडीचा झेंडा वर्धा लोकसभा मतदारसंघावर फडकणार असल्याचा विश्वास अमर काळेंनी व्यक्त केला आहे। एक्झिट पोल काही जरी सांगत असेल तरी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त असल्याची प्रतिक्रिया अमर काळेंनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचं रामदास तडस यांनी म्हटलेलं आहे। देशात दाखवण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजावर आपला विश्वास आहे। विकासाच्या नावानं महायुतीनं ही निवडणूक लढली असल्यामुळे महाराष्ट्र आणि देशात विजय होणार असल्याचा विश्वास भाजपचे वर्ध्याचे उमेदवार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे। माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। माढा लोकसभा मतदारसंघातून 1 लाख मताधिक्यानं आपला विजय होईल। माढ्यातील जनतेनं आपली उमेदवारी ठरवली होती, त्यामुळे मला निवडून येण्याबाबत कोणतीही अडचण वाटत नाही असा विश्वास धैर्यशील यांनी व्यक्त केला आहे।
पंकजा मुंडे आणि माझा विजय निश्चित आहे असा विश्वास महादेव जानकरांनी व्यक्त केला। गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनानिमित्त आज जानकरांनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि यावेळेस त्यांनी आम्ही दोघेही खासदार होऊन पुन्हा गोपीनाथ गडाचं दर्शन घेणार आहोत असंही म्हटलं। एक्झिट पोल काही असो विजय ठरलेला आहे असं देखील ते पुढे म्हणाले। लोकसभेच्या निकालाआधीच संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी विजयावर दावा केलाय। मला कुठलीही धाकधूक नाही, उद्याचा खासदार महायुतीचाच असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं। तसंच प्रतिस्पर्धी खैरेंचा पराभव निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलं।